हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी आशा करते तुम्ही सगळे एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल नेहमीप्रमाणे. मी तेजू तुमचं आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. गेल्या गुरुवारी सुद्धा पूजा वगैरे केलेली, पण ना काही कारणास्तव मला शूट नाही करता आलं, त्याच्यामुळे तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं. पण आज विचार केला की नाही, आज आपण शूट करूया, म्हणून मग आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी आज काय काय करणार आहे ते. आणि अजून एक, आज मी कोथिंबीर वडी बनवण्याचं ठरवलंय, तर विचार केला की तुमच्यासोबत पण ती रेसिपी ना शेअर करते, म्हणजे मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर आज ना सकाळी काय माहिती का, 4 वाजल्यापासून मी अक्षरशः जागी आहे, झोपच लागत नव्हती मला. मग 4:30 वाजेपर्यंत लोळली आणि उठली आणि बाकीची जी घरातली कामं होती ना ती उरकली. म्हणजे कसं, आज पूजा वगैरे करायची, तर लादी पोछा वगैरे, देवांची भांडी धुवायची होती, भरपूर कामं होती. मग ती ना उरकून घेतली, छोटीशी रांगोळी वगैरे पण काढली बाहेर, कारण नंतर ना बाहेर ऊन येतं, मग नंतर काढायला मला जमत नाही, म्हणून मग रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी करून घेतल्या. आणि फक्त आता घरातली जी कामं आहेत, पूजेची जी कामं आहेत ती बाकी ठेवलीत, कारण की पूजेचं साहित्य मी काल आणलंच नाहीये. विचार केला की सकाळी लवकर जाईल आणि घेऊन येईन बाजारातूनच. तर मग विचार करते, आता बाबूला स्कूलला नेते ना तेव्हाच मी बाजारात जाते आणि साहित्य पण घेऊन येते पूजेचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, बाबू आज माझा सकाळी उठलाय, तोच रडत उठलाय की त्याला स्कूलमध्ये जायचं नाहीये. पण कसं असतं माहितीये का, त्याला कळलं ना की ही रडल्यामुळे स्कूलला नेत नाहीये, म्हणजे आज जर मी त्याला नेलं नाही तर त्याला ती सवय लागेल की हा मम्मी आहे ना रडल्यावर स्कूलला नेत नाही, मग तो रोज हीच नाटक करेल. मग त्याच्यापेक्षा नाही, त्याला घेऊन जाते, त्याला स्कूलमध्ये सोडते आणि मग जाते बाजारात. तर आजचा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा, आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. हे घे पैसे. दादा फळं कशी आहे? ही वरची 100 द्या. अजून केळी नको केळी, 5 फळं द्या फक्त. जास्त ना उशीर झालाय, एवढं सगळं बोजा घेऊन आले. आता बघते, फटाफट जाते. आधी ना मैत्रिणीकडे जायचंय, तिच्याकडेची पूजा, म्हणजे तिला ना माहित नाहीये कसं करतात काय करतात, तर मी तिला सांगणार आहे कसं करायचं ते. तर तिच्याकडे जाते, तिची पूजा वगैरे करते, त्याच्यानंतर मग आपल्याकडे मस्त करून घेऊया. चला. तर ना मैत्रिणीकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर समजलं की तिने ना पूजा केलेली आहे, कारण मागच्या गुरुवारी मी तिला एकदा समजवलं होतं. मग तिला समजलं की कसं करायचं, तर तिने प्रयत्न केला आणि तिने व्यवस्थित न केली होती, म्हणून मी तिकडून आले आणि माझी पूजा करायला घेतली. नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी यांना हळदीचं लेपन करून घेतलं. जर हळदीचं लेपन कसं करतात, हळदीमध्ये काय काय टाकतात, जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल ना, तर मी अगोदरच्या व्हिडिओ, ज्या माझ्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओ आहेत ना, त्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की काय कसं करायचं आहे ते. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आहे ना मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की ना तीसुद्धा बघा. तर मंडळी, महालक्ष्मी मातेच्या पवित्र मांडणीसमोर ना मन नकळत नम्र होतं. आजचा गुरुवार आपल्या सर्वांच्या घराला सौख्य, शांती, समृद्धीचा सुंदर आशीर्वाद देणारा ठरो. या क्षणी फक्त मी एकच मागणी करते, जिथे भक्ती आहे तिथे कृपा असो, जिथे श्रम आहे ना तिथे फळ असो, आणि जिथे प्रेम आहे तिथे परमेश्वराची सतत साथ असो. मार्गशीर्ष महिन्यातल्या या पवित्र दिवशी भक्तीचा सुवास वातावरणात दरवळत असतो. आजचा प्रत्येक क्षण खरं तर देवाच्या चरणी अर्पण करते. मनात कृतज्ञता, हातात श्रद्धा आणि नजरेत शांतता घेऊन ही पूजा मी करत असते. शेवटी काय, जे आपण करतोय ना ते कसं करतोय, किती प्रेमाने करतोय आणि किती श्रद्धेने करतोय ना, हेच महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. तर बघा, बोलता बोलता माझी पूजासुद्धा करून झाली आणि आपल्या देवी आईचं रूप किती सुंदर आणि किती देखणं दिसतंय ना, ते तुम्हीच बघू शकता. मंडळी, झोप वगैरे काढून मस्त अशी मी आता पुन्हा आलेली आहे व्हिडिओ बनवायला. ॲक्च्युली झालं असं, दुपारी आहे ना पूजा वगैरे मस्त केली
आणि पूजा केल्यानंतर पोथी वाचली. पोथी वाचून झाल्यानंतर विहानला आणायला गेले, कारण एवढं सगळं करेपर्यंत विहान म्हणजे 1 वाजला होता. 1 वाजता मी त्याला नेहमी आणायला जाते. 1 वाजता स्कूल जे आहे ते सुटतं, म्हणजे 1:45 मला निघायला लागतं आपल्या घरातून. इथे जवळच आहे, रस्त्यावरच स्कूल आहे, पण तरी सुद्धा जायला लागतं लवकर, कारण मग मुलं तिथे येऊन ना थांबतात. मग ते मला आवडत नाही, बबडू वाट बघत बसतो. मग दुसऱ्यांच्या मम्मी येऊन जेव्हा आपल्या मुलाला घेऊन जातात ना, तेव्हा मग तो आशेवर असतो, अरे मम्मी कुठे राहिली, मम्मी कुठे राहिली. म्हणून मग मी नेहमी काय करते, तिकडे जाऊन अगोदरच ना उभी राहते, जेणेकरून त्याला असं वाट बघायला लागणार नाही म्हणून. तर पोथी वगैरे वाचली, त्याला आणायला गेले. तिकडून आल्यानंतर मग ती जी कोथिंबीर वगैरे जी होती ना ती साफ करायला बसली. कोथिंबीर मेथी सगळं साफ करत बसलेलं, आणि ते एवढं किचकट काम वाटतं ना मला, म्हणजे बनवायला काय वाटत नाही, पण कोथिंबीर साफ करायला वगैरे खूप जास्त कंटाळा येतो मला. तुम्हाला पण मला माहिती येत असेल. असं कोणीतरी आयती साफ वगैरे करून दिली ना तर ते बनवायला किती भारी वाटतं ना. पण असं माझ्याकडे असं कोण नाही आहे जो मला साफ करून देईल, लसूण साफ करून देईल, कोथिंबीर साफ करून देईल, भाजी कट करून देईल. काश कोणतरी असतं, मला बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, आपलं काम आपण केलंच पाहिजे. तर ते कोथिंबीर निवडताना मला एवढी झोप आली, कारण की सकाळी एवढं लवकर उठले होते. तुम्हाला बोलले मी, तर सकाळी मी 4 वाजल्यापासून जागी आहे, झोपच नव्हती. पण ना मला ते निवडता इतकं मला झोप यायला लागली ना, तर मी निवडली कशी बशी, बबडूला वगैरे भरवलं आणि मी झोपली. अर्धा 1 तास झोपली, जास्त नाही झोपले, अर्धा 1 तासच झोपली असेल, जवळजवळ अर्धा पाऊण तास झोपले असेल, 1 तास पण नाही झोपले मी. पण जरा बरं वाटलेलं. तर माझं ना इथला हा पोर्शन आहे ना, हा जो आहे ना तो माझा दुखत होता खूप जास्त. झोप लागली आणि म्हणजे झोप आली आणि मी झोपली नाही ना, तर मला तसं होतं. इथला जो पोर्शन आहे तो पूर्ण दुखतो, तर तसं होत होतं. मग मी झोपली. आता झोपून उठली, मस्त फ्रेश वगैरे झाले. आता म्हटलं जेवणाची तयारी करूया, नैवेद्याची. आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे मस्त असं डाळ भात, खीर बनवणार आहे रव्याची, आणि मेथीची भाजी. मस्त अशी माझी फेवरेट आहे ती भाजी. मला इकडे आल्यानंतर पहिल्यांदा ती भाजी दिसले नेरळमध्ये, नाहीतर घरी मम्मी वगैरे बनवायची. आता मी फर्स्ट टाइम ती पण भाजी बनवणार आहे. ती जर चांगली झाली ना तर मी त्याची पण रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन, जर पुन्हा मेथी भेटली तर तशी. ठीक आहे. आणि मेथी सोबत मस्त अशी कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर मंडळी, मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता कोथिंबीर वडी करायला घेतली. आता कोथिंबीर साफ तर मी अगोदर करूनच घेतली होती, मी तुम्हाला जसं की बोलले. आता आहे ना स्वच्छ धुवून घेते अगोदर. त्यातलं सर्व पाणी जे आहे ना ते निथळून काढायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्यामध्ये ना माती वगैरे खूप जास्त असते. त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्या अगोदर स्वच्छ, आणि त्यानंतर ना त्याला कट करून घ्या मस्त अशी बारीक बारीक. आता मी बघा मस्त अशी बारीक कोथिंबीर कट करून घेतली, आणि त्यानंतर मिरची, जिरा आणि लसूण आहे ना असं मस्त खलबत्त्यामध्ये टाकलं आणि बारीक त्याला ना ठेचून घेतलं, पूर्ण क्रश करून घ्यायचा बारीक. आणि मी आहे ना 1 वाटी म्हणजे 1 मोठी वाटी बेसन आणि अर्धी वाटी म्हणजे त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि तो जो आपण ठेचा घेतला होता ना तो टाकलेला आहे. त्याचबरोबर मी धणे पावडर, हळद, हिंग आणि गरम मसाला टाकला, थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकून ना याला असं मळून घेतलं. शेवटला ना थोडंसं तेल टाकलं आणि एकजीव करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे ते एकजीव झालं पाहिजे, त्याला असा गोळा त्याचा असा रेडी झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ते पीठ एक प्रकारे मळून घ्यायचं आहे. कधी पण ना हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा पिठाचं प्रमाण मी नेहमी कमी टाकते आणि कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवते, जेणेकरून जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा ते आतपर्यंत पूर्ण असे कुरकुरीत होतात. नाहीतर मग ना ते पीठ राहतं आतमध्ये आणि ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त ठेवते आणि पिठाचं प्रमाण कमी ठेवते. आता बघा मी असं स्क्वेअर म्हणजे थोडंसं चौकोनी अशा वड्या होतील, एकदम अशा गोल गोल नाही केलेल्या आहेत. तुम्हाला जर गोल राऊंडचा असा गोळा तयार करायचा असेल ना तर तुम्ही गोल राऊंडमध्ये पण गोळा तयार करू शकता. पण मी थोडासा प्रयत्न केला की थोडासा असा चौकोनी टाईप करावा. तर ते आता स्टीमरमध्ये मी टाकलेलं आहे. थोडंसं स्टीमरला अगोदर तेल लावलं आणि वरती गोळा ठेवला. आणि मी ना तीळ टाकायला विसरले होते अगोदर, म्हणून वरती त्या स्टीमरमधूनच मी तीळ टाकले. आणि आता स्टीम करायला मी आपला जो गोळा आहे कोथिंबीरचा तो ठेवलेला आहे. 10 मिनटात ना कोथिंबीरचा गोळा हा स्टीम छान होतो. कोथिंबीरच्या गोळ्याला मस्त असं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर त्याला बाहेर काढून अशा या प्रकारे कट करून घ्यायचं. आणि कट करून झाल्यानंतर छान अशा त्याच्या वड्या पाडल्या ना की मस्त त्या वड्या फ्राय करून घ्यायच्या.
फ्राय करताना ना तेल व्यवस्थित अगोदर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या कुरकुरीत होईपर्यंत अगदी फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आतपर्यंत त्या कुरकुरीत होतील. आता तुम्ही विचार कराल की हे तुटके फुटके का झालेले आहेत, तर तुम्हाला खरं सांगू, ह्या ज्या वड्या आहेत ना त्या अशाच चांगल्या लागतात, कुरकुरीत लागतात, पीठ असं लागत नाही. तुम्ही एकदा तरी ना नक्की करून बघा. मला तर अशा प्रकारे वड्या केल्या ना तर खूप जास्त, आणि आमच्या घरामध्ये सुद्धा खूप जास्त आवडतात आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा अशा वड्या जर तुम्ही या प्रकारे केल्यात ना तर तुम्हाला खूप आवडतील. तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा. तर मंडळी, जेवण झालेलं आहे कम्प्लीट. इथे 2-3 फक्त शेवटच्या कोथिंबीर वड्या आहेत त्या मी फ्राय करायला ठेवल्यात. आतून पण एकदम मस्त क्रिस्पी होतात, बाहेरून पण क्रिस्पी होतात. नुसतं बेसन टाकलं ना तर ते बेसन वड्या होऊन जातात, म्हणून मी बेसन थोडंसं कमी टाकते, जेणेकरून आतपासून मस्त अशा क्रिस्पी होतील कोथिंबीर वड्या. ठीक आहे, तर आजची रेसिपी तुम्ही बघितली. आता मी जेवण माझं काय काय झालं ना ते तुम्हाला दाखवते फटाफट. इथे शेवटच्या 2-3 कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या फ्राय होत आहेत, आणि इथे मी बनवलंय मस्त असं वरण, आणि ही आहे मेथीची भाजी. अजून एक गोष्ट म्हणजे गोड काय बनवायला मिळालंच नाही, कारण बबडून मध्ये मध्ये खूप त्रास देत होता, त्याच्यामुळे हेच जेमतेम बनलंय. आणि शूट करायचं असलं ना की अजूनच टाइम जातो त्याच्यामध्ये. आपण नॉर्मल जेव्हा जेवण बनवतो ना तेव्हा कसं फटाफट होऊन जातं, पण शूट करताना अजून जास्त टाइम जातो, म्हणजे ते कॅमेरा सेट करा, सगळ्या गोष्टी होतात. तर स्वीट काहीच केलं नाही, म्हणून विकीला सांगितले की आम्रखंड घेऊन या, म्हणजे तेच नैवेद्याला दाखवता येईल. पण आता फटाफट ना नैवेद्य दाखवून घेतो आणि मग सोबत जेवण करतो मस्त. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ आहे ना कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, माझं इंस्टाग्रामला सुद्धा अकाउंट आहे, आणि रिसेंटली म्हणजे जास्त टाइम झालेला नाही त्याला ओपन करून, पण खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळतोय तिथे सुद्धा. पण थोडेसे फॉलोअर्स कमी आहेत, तर मला तिथे सुद्धा मस्त असं फॉलोअर्स गेन करायचे आहेत. तर तुम्ही जसं मला इथे सपोर्ट करताय ना, जशी माझी युट्यूबची इथे फॅमिली आहे तशी मला तिथे सुद्धा, म्हणजे मला तिकडे सुद्धा तुम्ही असंच सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी ना लिंक जी आहे इंस्टाग्रामची ती डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. पूजाची पूर्ण विधी, म्हणजे जी मी आज मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार जी आपली पूजा असते ना मार्गशीर्ष महिन्यातली, तर त्याचं मी पूर्ण व्हिडिओ डिटेल तुम्हाला शेअर नाही केला आज, म्हणजे तुम्हाला सगळ्या विधीने सांगितलं मी कशी पूजा केली काय ते, कारण की गेल्या वर्षी मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावर. मग सारखं तेच दाखवायला बरोबर नाही वाटत. जर जे नवीन सबस्क्रायबर माझे आहेत त्यांच्यासाठी मी त्याची जी लिंक आहे ना ज्या जुन्या व्हिडिओची, ती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देते, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन त्या व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला मी पूजा कशी करते प्रॉपर ती समजेल. ठीक आहे, तर असो, आजचा व्हिडिओ ना वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि पुन्हा भेटू मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ना आपल्या माणसांची ना काळजी घ्या नेहमीप्रमाणे. ठीक आहे, बाय.